राम राम मित्रांनो, आपण बघणार आहोत की युरियाचा जास्त वापरामुळे आपल्या लसूण पिकाला कोणत्या प्रकारचे नुकसान होते. आता तुम्ही बघू शकता की या लसणाच्या गड्ड्याला कशा प्रकारे खालून पाकळ्या लागलेल्या आहेत मित्रांनो. जर असा सर्व गड्ड्याला जर लागला तर आपल्याला लसणाच्या उत्पन्नामध्ये घट होईल मित्रांनो. तर याचं प्रमुख कारण म्हणजे नत्र जास्त झाल्यामुळे हे शंका दिसून येते अशा प्रकारची मित्रांनो. आपल्या प्लॉटमध्ये आपण नत्राचा वापर केला नसून सुद्धा हे आपल्याला आढळून आलेला आहे एखादा गड्डा मित्रांनो. जर आपण याच्यावरती युरियाचा वापर केला असता तर बहुतांश आपला 50% ते 70% लसण अशा प्रकारे झाला असता मित्रांनो व उत्पादनामध्ये घट झाली असती. म्हणून लसण पिकाला युरियाचा वापर करणं टाळला पाहिजे मित्रांनो. त्याऐवजी आपण पोटॅशचा वापर केला पाहिजे, फॉस्फरसचा वापर केला पाहिजे मित्रांनो. लाईक, सबस्क्राईब, धन्यवाद. आणि जमलं तर तुमच्या जवळच्या कृषी केंद्रातील तुमच्या मित्राला किंवा स्थानिक कृषी अधिकाऱ्याला सविस्तर माहिती विचारून तुम्ही लसणावरती खते टाकू शकता मित्रांनो. आणि आपल्या गावरानी चुलीतील राखोंडा व कुजलेले शेणखत अतिउत्तम राहील मित्रांनो. लाईक, सबस्क्राईब, धन्यवाद.